shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी आता सज्ज व्हा, कारण आता ह्या मंचावर पडणार आहे हास्याची ट्रोल धाड. चला तर ती अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. ईशा, ईशा, आय ईशा बाहेर या आधी. अहो मी भाजी बनवते हो. ईशा बाहेर या आधी. काय ईशा हे काय आहे? फोन? ईशा, या फोनवर हा काय मेसेज आलाय? माझा मेसेज कशाला वाचताय मी तू? वाचला नाही. मी पेपर वाचत होतो, अचानक टुंग वाजला, माझी नजर गेली तर तिकडे तू सॅलरी क्रेडिट झाली आहे तुझी. 60,000 पगार होता ना तुला, 70,000 असं का लिहून आलंय तिथे? अय्या, ईशा, तुझा पगार 10,000ने वाढला आणि तुम्हाला सांगितलेलं नाहीये ईशा? नाही नाही, ईशा, का कंपनीने नाही चुकून सांगितलं? जास्तीचे वाढवले असतील. किती घाबरता? नाही ईशा, नाही 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 नाही, कंपनी चुकून कधीच जास्तीचा पगार नाही वाढवत, काम वाढवते. चुकून जे करते त्याला पगार कपात असं म्हणतात. कमी करते कंपनी, जास्त कधीच नाही पाठवत. ईशा, ईशा, हे 10,000 कुठून आलेत? हे तुझा पगार वाढला. तू इथे बस, इथे बस. तुम्हाला का नाही सांगितलंस? तुम्हाला का नाही सांगितलंस पगार वाढलाय ते? आपण एवढा पूर्ण महिना आपण जे काही राशनसाठी पैसे काढतो, आपण जे लाईट बिलासाठी पैसे काढतो, बजेट कसं बसवतो आपण? हा, किती गोष्टींवरती आपण बंदी आणली आहे छोट्या छोट्या. हा, आता आपण ठरवलंय 1 वर्ष अख्खं सोनं विकत नाही घ्यायचं. हा? पेट्रोल डिझेल नाही वापरायचं. हा? खाण्याच्या तेलावरती आपण आळा बसवलेला आहे. हो, कमी तेलात करते ना मी. मला नको सांगूस. फक्त माझ्याकडे बघून वाटतं की आपण कमी तेलाचं खातो. काहीतरी बोल नका उगाच. 2 किलो कमी झालंय माझं वजन. मोठी 2 किलो कमी झालंय. जीभ बघू, जीभ. हो बसा. नाही नाही, लाडात नको येऊस. जीभ दाखव तुझी. फक्त जिभेचं वजन कमी झालंय तुझ्या. सतत बोलत असतेस, सतत सरत असतेस, तिचा व्यायाम होतो आतल्या 2 किलो तिचं कमी झालंय, पण तुझं नाही झालंय. घाणेरडे जोक मारताय. जोक नाही मारत आहे, सांगतोय मी. नका मारू. माझ्यापासून लपवून ठेवलंस तू. 10,000 रुपयाने पगार वाढला आणि माझ्यापासून लपवून ठेवलं. नाही हो. ईशा, मी वाचलंय हे. 1 मिनिट, हे काय आहे? हे काय आहे? 70,000 आहे की नाही? वरचे 10,000 कुठे आहेत? मला का नाही सांगितलंस? बजेटमध्ये पण नसतं, कोणाला पाठवत असतेस हे? ईशा, मला कळलं पाहिजे, कोणाला पाठवतेस ईशा? असतात माझे काही पर्सनल खर्च. तुझे कसले आलेत पर्सनल खर्च ईशा? आईला भेटायला जातेस तेव्हा अर्धा डझन केळी घेतेस, त्याचाही QR मला पाठवतेस. हे कसले पर्सनल खर्च? ईशा, सांग मला ईशा, कोणाला पाठवतेस तू 10,000? साठवून ठेव. सांगते. काय मी माणसं ठेवली आहेत. काय त्यांना 10,000 महिना द्यावा लागतो. कुठे कमी पडलो ईशा? काय बोलताय? काय बोललीस तू? काय बोललीस? लाज वाटते का? काय बोलताय? तसली माणसं नाही हो. मग माणसं ठेवले तू? मूर्ख माणूस. 1 मिनिट, तू बॉडीगार्ड ठेवले? नाही. मग तू कुठली माणसं? काय ईशा, काय बोलतेस? मला सांगते ना, आता मी सांगते ना. आधीच केवढे रिॲक्ट होत आहे. सॉरी, सांग सांग. ट्रोल ठेवलेत मी. ट्रोल म्हणजे काय? हे बघा, एक कंपनी आहे हां. जी मला ट्रोलर सप्लाय करते. काय सप्लाय करते? ट्रोलर्स म्हणजे वाईट वाईट बोलतात ना ते सोशल मीडियावर. त्याचे 10,000 रुपये महिना द्यावा लागतो मला. मॅडम, तरी स्वस्तातच मिळालं. येऊ का? म्हणजे खरंच सांगते, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तुमच्याच बद्दल बोलत होते मी आता. मॅडम, म्हण चुकती हो. 100 वर्ष आयुष्य असं म्हणायला पाहिजे ना. आत्ता बोलत होतो तुमच्याशी. बस, बस, नमस्कार. तुम्हाला माहिती, मला काय माहिती. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला जास्त कळतं. बरं, ऐका ना मॅडम, आपली ती मीटिंग ठरली होती ना. चला ना, गच्चीवर चला ना. चला चला. ए, काय काय? हे काय संभाषण आहे? आल्या आल्या हे बरोबर नाही आहे. हॅलो मिस्टर, कोण आहात तुम्ही? हा, मी आपला आदराने तुम्हाला नमस्कार केला, बसायला सांगितलं, तुम्ही अनोळखी माणूस माझ्या बायकोला म्हणतो. 1 मिनिट, मी आत्ताच म्हंटल ना तुम्हाला. एजन्सी वाले ते थे KTY वाले. KTY आमची एजन्सी आहे KTY. म्हणजे? बोलतो तुला, ये. नाही आता सांगतो, असलं काही नाही बोलायचं. नाव आहे. तुला म्हणतात तो गच्चीवर चल, मला म्हणतात
कोलतो मला नाही चालणार नाही आहे. म्हणत आहे सर तुम्ही कोणी. बसा बरं बसा मॅडम बसा हा, बसा ना, बसा बसा सर ऐका, ऐका, एजन्सीचं नाव आहे कोलतो तुला ये बसा तुम्हाला कोण नाही कोलत हे आमची कंपनी आहे KTY. आम्ही काय करतो आम्ही लोकांना ट्रोल करतो अरे पण ट्रोल करता म्हणजे नेमकं काय करता तुम्ही अहो म्हणजे सोशल मीडियावर कोणी काही पोस्ट केलं काही लिहिलं की आम्ही जाऊन शिव्या देतो काय आम्ही ना अशी खूप पोरं ठेवलीत एक इतक्या घाण घाण नीच लेवलच्या मस्त शिव्या देतात ना कसं घाण आणि मस्त कसं एकत्र येतं मला कळत नाही तुम्ही लोकांना शिव्या देता शिव्या देतो म्हणजे कोणाला चांगलं बोलतच नाही नाही कोणाला चांगलं आणि कोणी चांगलं करत असेल तर तरी पण शिव्याच देतो आणि वाईट करत असेल तर तरी पण शिव्याच देतो म्हणजे नुसत्या शिव्याच देता तुम्ही हे काय आहे? हा काय तुम्हाला लोकांना शिव्या शाप देता लाज नाही वाटत तुम्हाला बघा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे की नाही बघा अरे निर्लज्ज आहेत हे नाही म्हणतायत सरळ नाही वाटत आहे ह्यांना लाज ईशा कसली अरे नाही वाटत आहे अरे असं अरे हे कामधंदे आहेत की नाही काय तुम्हाला अहो सर हाच धंदा आहे आमचा म्हणजे हा, मी तुम्हाला तुमच्या जवळचं उदाहरण देतो हा तुमची वहिनी पूजा वहिनी हा पूजा वहिनीचं काय ती काय करते फिन्स्टावर काय करते ते हा ते पूजा वहिनीला सवय आहे व्हिडिओ टाकत असते वेगवेगळे रील्स टाकते की हा, नाही reels. कसे टाकत असतात ते रील म्हणजे असं एकदम सुरुवातीला काहीच नाही हा. म्हणजे एकदम साधे कपडे हा. मग अशी टिचकी वाजवली की एकदम मेकअप चेंज हा मेकअप चेंज हे ट्रान्झिशन रील ट्रान्झिशन रील नाही पण आता ऑब्झर्व केलं का हा. आता ते रील दिसतच नाही हो हल्ली तिला नाही जमत करायला कामाचा व्याप वाढला असेल व्याप नाही आम्ही ट्रोल केलं ना पूजा वहिनीला ट्रोल केलं म्हणजे आम्ही तिने कुठलंही रील टाकलं ना की खाली जाऊन आम्ही कमेंट करतो कमेंट करतो ए शानी हे बघा झगा मागा मला बघा पूजा वहिनीला ए ईशा खालची कमेंट तर अजून बाप आहे सर काय माझी आई म्हणते जगात सगळेच जण सुंदर असतात हा फोटो बघितला आणि लक्षात आलं आई पण खोटं बोलू शकते म्हणजे अपमान करताय ते पूजा अहो परवा ना तो असा लॉंग ड्रेस घातला होता बघा गुलाबी कलरचा तो फोटो पोस्ट केला केला होता एक, हा. त्याच्या खाली आम्ही एवढेच कमेंट केली काय हँडवॉश हँडवॉश ती ट्रान्सपरंट बाटली कशी दिसते हँडवॉश एक्सप्लेन नको करू कळलं मला अपमान करताय तुम्ही पूजा वहिनीचा अपमान करता ईशा का का म्हणजे किती फालतू आहे ती बाई ईशा वहिनी आहे ती आपली मग काय झालं मी नोकरी करते घर सांभाळते सगळं करते माझं कोणाला कौतुक नाहीये असं नाहीये ईशा ही म्हैस रिकाम टेकडी घरात बसलेली असते म्हणून रीलला बनवते ही अंग हलवते हिला वाटतं ही नाचतेय नाही बोलायचं मला ईशा. मला भयंकर राग येतो तिचा अति शहाणी समजते स्वतःला ती लोक तिचं कौतुक करतात मग बाई किती लाईक आल्या हिला म्हणून मग मीच ठरवलं चंद्रा इतक्या चांगल्या गाण्यावर ही नाच करणार मी कमेंटच केली चंद्रावर नाचते उंदरा यांना आवडलं यांना आवडलं हे कसं आवडू शकतं पण वर्क झालं असं कसं तुला कळतंय का हे तू असं तू कमेंट केली म्हणजे हे म्हणजे पूजा वहिनीला कळलं असणार की तू तिच्याबद्दल असं काहीतरी बोलतेय नाही ना हो मालतीबाईंनी केली मालतीबाई कोण आहेत फेक अकाउंट कोणाचं आमच्या पोरांनी काढलेलं फेक अकाउंट हा बरं का हीच काम आहेत का तुम्हाला लोकांना शिव्या शाप द्यायच्या फेक अकाउंट काढायचे अहो आमची पोरं सकाळी कंपनीत येतात सकाळपासून कॉम्प्युटरवर ते फेक अकाउंट बनवत असतं तुमची वहिनी शार्प हा आमच्या पोरांना ब्लॉक केलं पटापटा पटापटा मग आम्ही पण वेगवेगळी अकाउंट क्रिएट केली ना मग त्या ब्लॉक करायच्या आम्ही नवीन अकाउंट करायचो त्याने ब्लॉक करायच्या आम्ही नवीन अकाउंट क्रिएट करायचो काय झालं त्यांचा ब्लॉक करण्याचा स्पीड कमी पडला आम्ही जिंकलो फ्रस्ट्रेट केलं फ्रस्ट्रेट पूजा वहिनीला असं म्हणून पूजा वहिनीच्या गोळ्या चालू आहेत मला वाटलं त्यांना बरं नाही वाटत त्यांना मानसिकरित्या बरं वाटत नाही कारण तुम्ही त्यांना त्रास देताय अहो होणारच सर अहो आमचा सक्सेस रेट 100% आहे. असंच पाहिजे तिला आणि. काय असंच पाहिजे बरी आहेस का तू पाहिजे ईशा? तिला. नाही अशी नाहीये ही अशी नाहीये मॅडमनी टार्गेट लिस्ट दिली आहे आम्हाला एकदम बरोबर करतो आम्ही आणि काय मॅडमनी ना सेकंड लेवलचं सबस्क्रिप्शन घेतलं म्हणजे अहो टॉप लेवलचं घेतलं असतं ना त्या ऍडमिटच झाल्या असत्या ते त्याचे 20,000 होते ना मग म्हटलं एवढं कुठे म्हणून मी 10,000च घेतलं नाही, कौतुकाने नको सांगूस मला तुला कळतंय का तू लोकांना मानसिक आजारी करतेस तू अशी नाही आहे ही छान आहे आता असं बोलतेय फक्त हा असं नको करू ईशा तू. फक्त सोशल मीडियावर बोलते पण बरं, गरज काय याची असंच असतं हो. तुम्ही खूप भोळ्यात तुम्हाला नाही कळत आजकाल असंच संपवायचं असतं लोकांना एक एक करून तू गँगस्टर झालीस का संपवायचं असतं लोक सोशल मीडियावर मी काय तलवार घेऊन नाही फिरत हो हे असं असंच असतं तुम्हाला नाही माहिती तुम्ही खूप चांगले आहात हे बघा ऑफिस मधले कलिग्स बॉस आणि वॉचमन यांना पण असंच संपवलंय मी ईशा मी हे कलिग्सचं समजू शकतो की थोडं असूया वगैरे असते कधी बॉसचं समजू शकतो राग असतो बॉसवरती आपला कारण सारखं काम सांगत असतो मग काय फालतूच येतो वॉचमॅनला का संपवलंयस
अतिशहाणा आहे तो. काय केलं त्याने मी रोज ऑफिसला गेले की आयडी दिखाव. काय मूर्ख आहे मी? माझा चेहरा दिसत नाही, रोजचा लक्षात ठेवता येत नाही चेहरा. आयडी दिखाव. अगं ईशा आहे तेच त्याचं काम आहे. तुम्ही त्याचं काम नका मला सांगू. काहीतरी तुम्ही अति चांगलेपणा करू नका तुम्ही. आज तो फालतूच आहे. मला आयडी विचारतो म्हणजे काय? मी यांना लगेच नाव दिलं त्याचं. 2 दिवसांनी खरी मज्जा सुरू. काय 2 दिवसांनी ऑफिसला गेले ना, काय मला माहितच नाही काय हसता कसं. अहो, ऐका तुम्ही ऐका. आगवण लागल्यासारखा चेहरा करून बसला होता. मी स्वतःहून जाऊन विचारलं, आयडी दिखाओ क्या? तू म्हणतो नाही जाओ जाओ. मी म्हंटल क्या हुआ, कुछ परेशानी है क्या आयुष्य में? 1 नाही 2 नाही. जाओ ना कुछ नहीं, क्या बताओ. मी हसली आहे ना बाथरूम मध्ये जाऊन. मज्जा झाली, वा. खूप मज्जा आली. मॅडमला ना आता मजा यायला लागली सर. खूप मज्जा येते. काय होतं असंच होतं. आमच्याकडे क्लायंट येतात एकदम असे दबलेले असतात. एकदा काय या खेळात मजा यायला लागली ना, हा. खूप मज्जा आहे. आणि कसं आपल्याला चांगलं चांगलं बोलतात ना लोक, त्यामुळे तर अजून मज्जा येते. म्हणजे माझ्या फोटो खाली कमेंट्स काय येतात आजकाल? वाव, मॉर्निंग ग्लो, व्हॉट अ ब्युटिफुल लेडी. किती सुंदर आहे ही बाई. ए ए ए हे कोण कमेंट करतं ईशा? आम्ही. तुम्ही गोव्याला गेला होता, हो मॅडमचा एक बीचवर फोटो काढला. हा खाली आम्ही काय कमेंट केली? काय जलपरी. ही जलपरी. मार्वलस जलपरी. हिला जलपरी म्हणताय, मग हल्ली पानगेंड्यांना काय म्हणताय? आहो, अरे जलपरी हिला अरे तुम्ही तो फक्त फेसबुकवर पाहिलाय, मी प्रत्यक्षदर्शी आहे. मी काढलाय तो फोटो. अशी लोळत होती, अशी लोळत होती ही रेतीत. अरे बा, कोणीतरी च्विंगम थुंकलं होतं, ते गालाला लागलेलं, त्याचंही भान नव्हतं तिला. हिला जलपरी कमेंट करताय तुम्ही? जलने की वास आ रही है. चला मरायला वर्किंग करते एवढं मी कशाला जवळ कॉम्पिटिशन चालताय तुम्ही माझ्यावर का बाबा? अरे हे बरं नाही सर 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 ऐका ना, ऐका. या तुमच्या चर्चा नंतर करा ना मॅडम. आपलं ते बोलून घ्यायचं का? या महिन्याचे टार्गेट लिस्ट आपण ते final राहिलंय करून ना, घेऊ. हो, नाही काय मला नंतर बांदेकरांकडे पण जायचं. घेतली तिने मेंबरशिप. मग तुम्ही रेकमेंड केलं ना मला. परवाच दिला नंबर. कसली भवानी आहे, लगेच 2 दिवसात मेंबरशिप कुठल्या लेवलचं नेटवर्क मार्केटिंग चाललेलं आहे मला कळत नाहीये. कोणाला रेकमेंड करते काय, कसलं हे काय काय मॅडम, हा, तो तुम्ही मेसेज पाठवला होता बघा, ते 75चा कार्यक्रम, त्याचं काय करायचं? त्याचं ठरलंय ना आपलं. शेच करा. कसं प्लॅन्ड आहे तसंच. एक मिनिट. नाही थांबा, थांबा, एक मिनिट 75चा कार्यक्रमाचं काय? एक मिनिट 75 बंडू काकाची आहे. 75 2 दिवसांनी तुम्ही बंडू काकाला ट्रोल करणार आहात ईशा? अरे हो काय म्हणतेस? ईशा बंडू काका आहेत ते? मग तसंच पाहिजे त्यांना. अरे 75 वर्षाचा माणूस आहे तो, हार्ट पेशंट आहे रे तो. हा, किडे काय कमी आहेत त्या माणसाच्या अंगात? व्हिडिओ करायचा 75ला पण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकूया आपल्या. चिडवायचं नाही हं त्यांना कवळी बसवतात ते, काढली की मग असं होतं त्यांचं. गरज आहे का 75 वर्षाला हे सगळं करण्याची? मी तर तेव्हाच ठरवलं, टाका व्हिडिओ, मग बघूया मज्जा. आमच्या तर कमेंट्स पण ठरल्यात सर. काय कमेंट ठरले? बंडू काकांनी असा फोटो टाकला ना, खाली कमेंट करायची, काय बास ना बाई, किती जगणार आहे. असं नाही बोलायचं बंडू काकांना. खालची कमेंट, खालची कमेंट. ए हा एवढा पिकलाय की हा वेताळांचा आजोबा वाटतो रे. हे लिहिणार आहात तुम्ही ईशा? आता एक सुचलंय, काय? लिहून घ्या. काय काय बंडोपंत कधी होणार थंडोपंत? ईशा हॅशटॅग पिकलेली पपई. ए, गप्पे. डन करा. अरे काय अरे वेडिया ए ईशा विकृत वाटायला लागलीस तुम्हाला? त्याच्यामध्ये तुला कळतं? अरे माणूस मरेल या लेवलला विचार करतेस तू, तुला कळतंय असंच का? पाहिजे त्या माणसाला. हा, बंडू काकांनी काय घोडं मारलंय तुझं? लक्षात नाही तुमच्या काही? काय? ठीक आहे. लग्न करून जेव्हा या घरात मी आले होते, हा. गृहप्रवेशाची किती स्वप्न बघितली होती मी. असं करेन, मग कसे सगळे हसतील. आयुष्याची स्वप्न रंगवली होती मी. मग नवी नवरी होते ना, हो लाजत होते म्हणून जरा नेम चुकला. ते बाजूला असा पाय गेला, ते भांड तिथेच राहिलं, तर कुत्सितपणे हसला तो म्हातारा. माझी सगळी स्वप्न 16 मोळा झाली. याच्यावर तुझी स्वप्न चोळामोळा झाली. मग कुत्सित हसल्यामुळे? फालतू गोष्ट आहे ती. कुत्सित हसणं असं आहे. अख्खा महाभारत घडलाय कुत्सित हसण्यामुळे. आणि आता महाभारत मी घडवणार आहे. ए ईशा
दुःशासनाला सोबत घेऊन महाभारताची उदाहरणं देऊ नकोस मला. बसा तुम्ही. तुला कळत नाहीये तू काय करतेस ते. हे विकृत आहे. आई मला विकृत आहे. ऐक ईशा, असं नाही करायचं. ते बंडू काका आहेत ना आपले. माझ्याशी वाकडं तर मशणात लाकडं. वेगळीच भाषा सुरू केलीस तू ईशा. असंच असतं. अरे हे असं नसतं ईशा. असंच असतं, तुम्ही खूप भोळ्यात. अगं जवळजवळ फॅमिली पॅक घेतलायस का तू यांच्याकडून माझा. 25चं लिमिट आहे हा, ना. मग? हा मग आत्ताशी 7 ऑफिसचे 9 फॅमिलीचे झालेत. 9 अजून वेकन्सी आहे. कोणी त्रास दिला लगेच नाव पाठवायचं सोल्ला कोल्ला. वेडी वाटायला लागलीस तुम्हाला. तुला कळत नाहीये तू काय करतेस. तू अरे हे कोणाचे नसतात. असंच जग असतं आजकाल. एक मिनिट ऐका. हॅलो, तुमची एजन्सी आहे ना. हो आहे ना. पैशांसाठी काम करता. हो. समजा मी तुम्हाला पैसे दिले तर हिच्या कुटुंबाला ट्रोल कराल. नाही ते आमच्या एथिक्स मध्ये बसत नाही सर. नाही म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, तुमच्या फॅमिलीला ट्रोल करायचं, मग त्याच कंपनीने तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि यांच्या फॅमिलीला ट्रोल करायचं. अहो आम्हालाही वर तोंड दाखवायचंय ना सर. असं कसं. वाट बघा. लाज नाही वाटत हे सगळं बोलताना. अहो लाज कशाला. तुमचा चरितार्थच लोकांना शिव्याशाप देणं आहे. तुम्ही सांगता बरं नाही वाटत. तुम्ही सांगता लाज नाही वाटत. तत्वांबद्दल एथिक्स बद्दल बोलताना लाज नाही वाटत. असं नका बोलू. तुमच्याकडे बघून आपण एक काम करू. काय. आमची एक सिस्टर कंपनी STY. STY म्हणजे सोलतो तुला ये. मारे ना मी असं बोलायच नाही माझे. अहो कंपनीचं नाव आहे सर. ती सिस्टर कंपनी आमचीच आहे. हां. म्हणजे टीम तीच आहे, बॉस तोच आहे, बिलं फक्त वेगवेगळी. तुमचं अकाउंट तिथून क्रिएट करू आणि तुम्हाला सगळी सर्व्हिस देऊ ना आपण. 1 मिनिट. अहो 100%. काय झालं. काय बोलताय तुम्ही. अहो मॅडम तुम्ही काय तुम्ही माझ्या फॅमिलीला ह्यांच्याकडनं पैसे घेऊन ट्रोल अहो ते आपलं KTY आहे, त्याचा काही संबंध नाही ना. अहो त्यांचं असू दे ना. आपलं ओरिजिनल आपलं चाललेलं आहे. आपलं काही आपलं काम चालू राहणार. ते चालूच राहणार. यांना कोलायचं हो आपण. आणि मग माझी सर्व्हिस. नाही त्यांनी काही ट्रोल केलं तर आपण सोलायचं ना सर. हे बघ आम्ही आमचा धंदा चालू केला ना तेव्हाच ठरवलं की आपण व्यापक व्हायला पाहिजे. म्हणजे समाजाभिमुख व्हायला पाहिजे. हे नको रे. समाजाभिमुख वगैरे असं सगळं नको बोलू. तुम्ही खरं तर नेस्तनाभूत वगैरे व्हायला पाहिजे. मला कळत नाहीये. अरे तुम्ही ज्या मूल्यांच्या गोष्टी करताय ना ते चप्पल घालेपर्यंत ट्रोल गावभर फिरून येतं. तुला कळत नाहीये. नाही सर आम्ही आमच्या तत्वांची तडजोड नाही करत. नाही. अरे नको रे तत्वाबित्वांबद्दल बोलूस. तुला कळतंय का. तुम्ही आधी देश खराब केलात, आता तुम्ही समाज खराब करताय, आता तेही झालं, आता तुम्ही कुटुंब खराब करायला निघालाय. असं काही नाहीये. असंच आहे. काहीतरी बोलू नका तुम्ही. सर काय करणार आम्ही आधी राजकारण्यांकडनं पैसे घ्यायचो. मग राजकारणीच एकमेकांना ट्रोल करायला लागले. आमची गरजच संपली ना. मग आम्ही नाहीच कुठे. मग आम्ही या फॅमिली सेक्टरकडे वळालो. खूप स्कोप आहे हो इकडे. अच्छा. मुळात गॉसिप आहे इथे आणि गॉसिप सगळ्यांना आवडतं. बरोबर. गॉसिप आवडतं. आम्ही काय केलं आम्ही फक्त या गॉसिपला जरा विकृत स्वरूप दिलं. क्या बात आहे. गॉसिपला विकृत केलं. क्या बात आहे. द्या लिस्ट द्या यायलाच पाहिजे. म्हणजे तुमचं काम सोपं आहे. तुम्ही काय करायचं फेसबुक वरती बसायचं, इंस्टाग्राम वरती बसायचं. हा दिसला याला ट्रोल करा, तो दिसला त्याला ट्रोल करा. याने चांगलं काम केलं याला ट्रोल करा, त्याने वाईट काम केलं पैसे घ्या त्याच्याबद्दल चांगलं बोला. एवढंच करायचं. क्या बात. म्हणजे एक वाट लावून टाका समाजाची. म्हणजे खच्ची करून टाका सगळ्यांना. मानसिकरित्या आजारी करून टाका. लोक करून मरू द्या. क्या बात आहे. क्या चालता चालता अहो सर चालता. परत दिसलास ना इकडे सगळे 10,000 रुपये जितक्यांदा घेतले तितक्यांदा परत द्यायचे. एक असं नका ना बोलू. ऐका मी फोन करते तुम्हाला. जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद हा विषय या मंचावर सादर केल्याबद्दल. हे अतिशय भीषण आहे, गंभीर आहे. विश्वास ठेवायची इच्छा नाहीये परंतु हे वास्तव आहे. खूप धन्यवाद. थँक्यू. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. मला असं वाटतं की 24 तास ऑनलाईन राहून लोकांच्या आनंदात लोकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणं हे ज्यांना राष्ट्रीय कर्तव्य वाटतं ते म्हणजे ट्रोलर्स. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय होता. बरं ह्यांना काही काय म्हणूया यांचं पर्टिक्युलर फील्ड नाही आहे. हे कुठल्याही फील्डवर ते बोलतातच. आपण ठरवायचं की त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं आणि किती लक्ष द्यायचं नाही. पण हे जर का या पद्धतीने त्याचा धंदा होत असेल आणि होतोच आहे तर ते फार भीषण आहे. आणि हे भीषण वास्तव आज या मंचावरनं मांडल्याबद्दल कौतुकापेक्षा जास्त मनापासून आभार मानले पाहिजेत मी या मंचाचे आणि लेखकांचे आणि दिग्दर्शकांचे आणि ज्यांनी सादर केलं ते तुमच्या तिघांचे. खूप महत्त्वाचा विषय होता आणि तो तितक्याच सिरियसली मांडला गेला. जसं मी काय म्हणतो की कधी कधी लाफ्टर्स कमी येतात पण असू दे त्याने काही फरक नाही पडत. आपले लाफ्टर्स कमी झाले म्हणून आपल्याला ट्रोल करणाऱ्यांकडे आपण लक्ष नाही द्यायचं. आपण काय विषय मांडतोय त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं.
अप्रतिम, अभिनंदन, सुंदर विषय. सई. डोळ्यात अंजन घालणारा परफॉर्मन्स होता असं मी म्हणेन. माझी कंप्लेंट वेगळीच आहे. मला असं वाटतं की सोशल मीडियावरती ट्रोल झाल्यावर आपल्याला खूप असं होतं. म्हणजे आपण किती उथळ होत चाललो हे याचा अभ्यास आधी करायला पाहिजे. आयुष्यात जे चाललंय ते आपल्याला एवढं बॉदर करत नाही, पण सोशल मीडियावरती काही घडलं तर आपली घालमेल होते. तर मला असं वाटतं की इंट्रोस्पेक्शनची वेळ खरंच आलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे ट्रोल्स वगैरे म्हणजे खूप सगळं उथळ आहे आणि आपण या उथळ जगाचा भाग बनायचा का हे एंटायरली आपल्यावरती आहे. त्यामुळे जागे व्हा. वेल सेड सई.